क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यमच्या टीमने राबवले नाशिकच्या शाळेत स्वच्छता अभियान। मराठी शाळा, मातृभाषा आणि संस्काराची जपणूक यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे। या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमने शाळांशी नाते जोडले आहे। काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा एका शाळेत पार पडला आणि विशेष म्हणजे या शाळेतील क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यमचे चित्रीकरण करण्यात आले होते। शाळेच्या वर्गखोल्या, मैदान आणि त्या वातावरणातच चित्रपटाचा ट्रेलर सादर करून टीमने या चित्रपटाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि याच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवेचा पुढचा टप्पा म्हणून चित्रपटाच्या टीमने आणखीन एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबवलेला आहे। संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक येथील राणी लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत चित्रपटाच्या टीमकडून स्वच्छता आणि अभियान आयोजित करण्यात आले आहे। नमस्कार, आत्ता आम्ही आहोत राणी लक्ष्मीबाई शाळेत आणि ही एका बेसमेंट मधली शाळा आहे आणि खूप गोड शाळा आहे, कारण इथले विद्यार्थी गोड आहेत, इथले शिक्षक गोड आहेत आणि काहीतरी भलतीच एनर्जी आहे या सगळ्या इमारतीत। आणि हा योग जुळवून आणलाय सिद्धेशनी महाराष्ट्रातल्या 30 शाळा 30 दिवसात शोधल्यात हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांना खूप मदतही केली आहे। त्यातलीच ही एक शाळा आणि सिद्धेशच्या निमित्ताने आज संत गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे, तर त्या निमित्ताने आम्ही या शाळेत एक साफसफाई, खरं तर ती खूप स्वच्छ आहे शाळा, पण आता आम्ही आमच्या परीने अजून स्वच्छ कशी करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नाशिकमध्ये ही शाळा, नाशिक या शहराचं फार वेगळं महत्व आहे आणि ही जी मुलं आहेत या शाळेत शिकतायत ती गोदावरीच्या काठाला कोणी कोणी छोटं फुलं विकतं, कोणी दिवे विकतं, ही अशी सगळी मुलं आहेत आणि ती इथे येऊन शिकतात। खरं तर खूप यांच्याकडनं ऊर्जा घेण्यासारखी गोष्ट आहे ही, की शिकायचं असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत शिकतोच। आणि क्रांतिज्योती विद्यालयाच्या या संपूर्ण टीमला सिद्धेशनी आणि या शाळेने ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि आता आपण स्वच्छता अभियानाला सुरुवात करूया।